आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना काही विशेष परिचयाची गरज नाही, कारण कुठलंही टावर म्हटलं, BSNL असो, रिलायन्स असो, एअरटेल असो, वोडाफोन असो, कुठलंही टावर म्हटलं की आपल्याला टॉवरमॅन गजानन भाऊ बोरकर यांचा परिचय लगेच क्लिक होतो. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात मंत्रालयापर्यंत अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासन दरबारी तात्काळ घेतल्या गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा दणका जो बसतो तो प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ बसतो आणि राजकीय यंत्रणे सुद्धा खडबडून जागी होते. अशाच आज व्यक्तिमत्वासोबत आपण त्यांच्या गावात जो महाघोटाळा झाला, ज्याला महाघोटाळा म्हणता येईल, त्या महाघोटाळ्याबाबत विस्तृत चर्चा करणार आहोत. गजू, आपलं सर्वतोपरी खोज मास्टरच्या मंचावर स्वागत. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आपण आलात आणि आज सारंगपूरच्या महाघोटाळ्याची आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या जगात अनेक प्रकारचे आंदोलन असतात, पण तुमच्याकडून टावर आंदोलनच का केलं जातं? टावर आंदोलन याच्यासाठी केलं म्हणजे मी पहिले उपोषण केलं होतं. आपल्या इथं वखार महामंडळ आहे ना, हा तिथं पहिले SDO ऑफिस, SGP आपलं SDO ऑफिस होतं. हा तिथं उपोषण केलं मी धनगर आरक्षणासाठी. अच्छा. 7 ते 8 दिवस माझ्याकडे लक्षच नाही घातलं कोणी प्रशासनाने. नंतर मग जसे जशी पब्लिक जमा होत गेली त्यावेळेस 9व्या दिवशी त्यांनी म्हणजे मी पूर्ण आशक्त झालतो, मला बोलायला पण अवसर नव्हतं. त्यावेळेस मग प्रशासन येणं, चौकशी करणं, मग मी ठरवलं चालू हे काही खरं नाही आपलं उपोषण करून. कारण हे मरोस तर काही लक्ष घालत नाही, कारण की प्रशासनावर दबाव येतो राजकीय. बरोबर आहे. राजकीय दबाव आला की प्रशासन काहीच करू शकत नाही. का त्याला माहिती आपल्याला नोकरी करायची, त्याच्यामुळे बाबा आपलं जाऊ दे, ते म्हणतात तसं बघू आपण. मग त्याच्यात मी ठरवलं की बाबा आपल्याला आजपासून उपोषण करायचंच नाही. निर्णय एकच की काही हो, टावर आंदोलन हाच एक आपला पर्याय. अच्छा मित्रांनो, नुकतंच आपल्या देशात म्हणजे महात्मा गांधी नंतर ज्यांनी रेकॉर्ड नोंदवलं, सोनम वांगचुक, जे की आपल्या देशाचे सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट म्हणता येतील, अशा व्यक्तीने 18 दिवस उपोषण केलं. म्हणजे 18व्या दिवसानंतर 19व्या दिवशी आपल्या केंद्र सरकारने त्यांना ताब्यात घेतलं आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना रुजू केलं, म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर अशा प्रकारचे आंदोलन दडपण्याचं कार्य प्रशासनाकडून केलं जातं, राजकारणाकडून केलं जातं. त्यामुळं त्यांनी आंदोलनाचा पवित्रा हा टावरकडे वळवलेला आहे. तर टावर आंदोलन करत असताना अनेक प्रकारची म्हणजे भीती असते, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक शॉक लागण्याची, त्याचप्रमाणे टावरवरून चक्कर येऊन भोवळून पडण्याची, त्याचप्रमाणे पाऊस जर सुरू झाला तर वीज पडण्याची. अशा वेळेस तुमच्या मनाला भीती वगैरे वाटत नाही का? मी तर भीती सोडून दिली. आपण आतापर्यंत माझं वय आहे 43. मी आतापर्यंत भरपूर माझ्या जीवनात मी आनंद घेतला, जगलो, सर्व काही जसं मी माझं परिपूर्ण जे काय असं समजा ते केलं. पण आता मी इथून पुढचा निर्णय असा घेतला, लोक स्वतःसाठी जगायला भरपूर आले, बरोबर आहे. पण मी ठरवलं की बाबा जिथं अन्याय होईल तिथं आपल्याला आंदोलन हो, उपोषण हो. उपोषण तर आपण सोडून टाकलं, उपोषण तर करायचंच नाही. आंदोलन हो, कुठल्याही प्रकारचं आंदोलन आपण ते करणार. भ्रष्टाचार असो, कोणावर अन्याय झालेला असो, मग पोलीस प्रशासन असो, तिथं आपण जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. आणि ही माझी इथून पुढची भूमिका अशीच राहणार. मला लोक काही म्हणून येईल, काही काम नाही, थोडक्यात बाबा स्टंटबाजी करतो. आता लोकांना काय म्हणायचं ते लोक म्हणतील, बोलतात, पण माझी जी भूमिका आहे ती माझी ठाम राहील. समाजाला न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यापासून मी कदाचित मागे हटणार नाही. आज समाज हित हाच माझा वसा आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता वळूया मूळ मुद्द्याकडे. तुमचं गाव सारंगपूर, सगळी 1012 लोकवस्ती, आणि त्या गावात लाखोचा भ्रष्टाचार केला असा तुमचा आरोप आहे. हो, याबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत सारंगपूर, मेहकर नगरपालिका मी विचारपूस केली तर म्हणजे बाबा आम्हाला 40,000 रुपये धूर फवारणी लागतात. अच्छा. तर मेहकरची लोकसंख्या म्हणजे तालुका लेवलचं गाव आहे. बरोबर. आमचं गाव म्हणजे 1200 लोकवस्ती, त्याच्या नियमाप्रमाणे 1600 लोकवस्ती ग्रामपंचायतच्या. तर 1600 लोकवस्तीमध्ये त्यांनी 65,000ची हे केली, धूर फवारणी केली. म्हणजे मेहकर मोठं का सारंगपूर मोठं? अच्छा, म्हणजे जिथे मेहकरला सरासरी जर आपण पकडलं तर लाखाच्या वर लोकसंख्या असलेलं हे शहर, मतदानच इथलं जर का शहर अध्यक्षासाठी, जर का नगर परिषद अध्यक्षासाठी 30,000 प्लस आहे, तर जवळपास लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या या गावात 40,000मध्ये फवारणी होते. आणि 1200-1600चं जे गाव आहे त्याच्यामध्ये 65,000ची
फवारणी होते, धूळ फवारणी, असं तुमचं म्हणणं आहे? मी नाही म्हणत, मेरी पंचायत ऍपवर त्यांनी पैसे काढलेले, तुम्हाला मी ते पण दाखवू शकतो. मित्रांनो बघा, प्रशासकीय जी ऍप आहे मेरी पंचायत ऍप, त्याच्यावर त्याचं बिल 65,000. हे किती दिवसाचं? एका वर्षाचं? नाही, एकाच तारखेत काढले त्यांनी, एका वर्षात. एका वर्षाचं, एका दिवसाचं बिल एका वर्षामध्ये कसं काढलं? 65,000. मग या संदर्भात तुम्ही प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार दाद मागितली असेल? मी ही म्हणजे धूर फवारणीच नाही, अजून असं भरपूर काही भ्रष्टाचार आहे, तुम्हाला ते पण सांगतो ना. आता हे लॅपटॉप प्रिंटर माझ्याकडे आहे. त्यांची माहिती मला त्यांनी अर्धवट दिली. किती दाखवली किंमत? त्यांनी 1,95,450. आता मला सांगा तुम्ही, 1,95,450 लॅपटॉप काय करत आमच्या गावामध्ये? प्रिंटर लॅपटॉप म्हणजे उधळपट्टी आहे नाही. आज ग्रामपंचायत मध्ये लॅपटॉप आहे का? प्रिंटर आता आहे ते का? म्हणतात आहे, पण मला तर आतापर्यंत दिसलं नाही. पण त्यांनी मला लोकेशन सहित, मॅप सहित दिलं. हे बाई फोटो त्यांनी मॅप सहित दिलं पण त्यांनी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, HP चा हा लॅपटॉप आहे आणि कॅननचं प्रिंटर आहे. आणि जसं की यांनी RTI मध्ये मागितलेलं आहे त्या पद्धतीचं 1,95,450 हे बिल आहे, एक लॅपटॉप आणि एक प्रिंटरचं. आता जनतेने ठरवायचं, खरंच हा लॅपटॉप गेमिंग लॅपटॉप आहे का? आणि हे जे प्रिंटर आहे ते ₹1,00,000 किमतीचं आहे का? हा पहिला भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी सांगितला, गावामध्ये धूर फवारणी. आणि दुसरा मुद्दा सांगितला त्यांनी लॅपटॉप प्रिंटरचा. परत दुसरा मुद्दा असा की आमच्या गावाला नळ योजना 25 ते 30 वर्षापासून नळ योजनाच नाही. मग तुमच्या गावचे लोक पाणी कसं पितात? 3 नळ योजना आहे. एक रामादमदाळ, एक सुरा आणि एक बेंडवाळे म्हणून आहे. म्हणजे अशा खाजगी नळ योजना. खाजगी. तर त्यांच्याकडून एक 300 रुपये महिना, एक 250 रुपये महिना आणि एक 200 रुपये महिना. 3 नळ योजना. हा. म्हणजे ग्रामस्थांना प्रशासकीय नळ योजना असून खाजगी नळ योजनेचा लाभ घ्यावा लागतो. बरोबर. आमच्या गावाला आता पण सध्याची जलजीवन योजना आहे, तिच्यात 47 लाख रुपये बिल काढलेलं आहे. पाणी आहे गावापर्यंत, त्यांनी पाईपलाईन बी आणलेली आहे. शेतकरी शेताला पाणी देते 2 वर्षापासून, पण गावाला पाणी नाही. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पाहतो की आज आपल्या मेहकर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे सारंगपूर. त्या गावाला मागच्या 25-30 वर्षापासून पाणी नाही प्यायचं हक्काचं, म्हणजे प्रशासनाने दिलेलं, जे की मला वाटतं यापूर्वी सुद्धा एक टाकीवर जाऊन तुम्ही आंदोलन केलं होतं. हो. गावच्याच, गावच्याच. आणि ती टाकी पाडली. तिच्यावर पण खर्च दाखवलेला आहे की आम्ही दुरुस्ती केली म्हणून, तिच्यात पण पैसे काढलेले होते त्यांनी, आणि पडलेल्या गावाला पाणी टाकीवर. पाजलेलं नाही. परत एक नळ योजना, आता नेमकं मला हे नाही समजत की एक तर नदीतून पाणी विहिरीत न्यायचं होतं का विहिरीतून गावाला पाणी आणायचं होतं, हे पण मला माहित नाहीये. आता गजानन भाऊ सावंत मागच्या वेळेस त्यांनी टेम्पररी नळ योजना केली. ती मला वाटतं की काय 5 लाखाचं, आपलं 25 लाखाचं काहीतरी दाखवलं त्यांनी टेंडर, माहिती पण घेतलेली मी. तर आमच्या गावाला तात्पुरती नळ योजना गाव आहे ना, त्या म्हणजे सुभाष चौधरी त्यांच्या विहिरीपासून गावापर्यंत नळ पाईपलाईन आणली, पण गावाला एक थेंब सुद्धा त्या विहिरीतून पाणी इकडे आलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारच्या किती योजना तुमच्या गावात? 4 नळ योजना झाल्या आमच्या गावात. 4 नळ योजना राबवल्या. एक महाजल, जल स्वराज्य, आणि ती टेम्परवारी, आणि एक झोपडपट्टी सारंग, म्हणजे अशा 5 नळ योजना झाल्या. आणि आता ही जलजीवन. 5 नळ योजना झाल्या तरी अद्याप ग्रामस्थांना प्यायला पाणी पण कागदावरच बरं. कागदावरच. मित्रांनो, कागदी घोडे नाचवण्यात आतापर्यंत किती सरपंच कार्यरत होते? आतापर्यंत समजा तिच्यात 5-6 सरपंच धरून घ्या. 6 सरपंचाच्या काळात 5 नळ योजना झाल्या. हो. आणि 5ही नळ योजनेपासून आजपर्यंत ग्रामस्थांना पियायला पाणी नाही. पाणी नाही, प्रायव्हेटच पाणी घ्यावं लागते. मित्रांनो, किती मोठी शोकांतिका आहे. आज या शहरामध्ये देशाचे म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री वास्तव्यात आहेत, त्यानंतर आजी आमदार आहेत, आणि असं असताना अगदी गावाच्या हाके पुरतं जे गाव आहे, म्हणजे हाकेपासून दूर नाही म्हणता येणार त्याला, 3 किलोमीटरच्या गावामध्ये 25 वर्षापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा टाहो आहे. हालाकी तुमच्या गावाला लागून नदी पण वाहते, मला वाटतं. आमच्या गावाला चौकून पाणी आहे, पण गावात पाणी नाही. ज्या गावाला चोहो बाजूनी पाण्याने वेढलाय अशा गावातच पाणी नाही, म्हणजे याला म्हणतील दिव्याच्या बुडाखाली अंधार, असं म्हणता येईल. मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही 3 प्रकारचे भ्रष्टाचार, पाणी,
धूर फवारणी, लॅपटॉप. लॅपटॉप. मग या प्रकरणात तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली ना, पण त्यांनी पण थोडक्यात असं का म्हणा, आता मला काय नक्की माहित नाही, पण मला तरी वाटते त्यांच्यावर संशय की बा ज्यावेळेस समिती चौकशीसाठी आलती, आपलं सारंगपूरला समिती आलती, तर सरपंचाला त्यांनी विचारलं बघितलं सरपंच कोण आहे, म्हणजे यांचा अगोदर बोलणं झालं, मला असं जाणीव होते की बा सरपंचच का विचारला, अच्छा, ह्या गावचा सरपंच कोण आहे, तुम्ही सरपंचाची चौकशी करण्यासाठी आलते का सरपंचाला मान देण्यासाठी आलते, हे पण सुद्धा मला कळून नाही राहिलं. प्राथमिक जी चौकशी मागणी असते ती गट विकास अधिकारी, मेहकर पंचायत समिती यांच्याकडे करावं लागते. नाही तर मग मी बुलढाणा जिल्हा परिषदला केली, कारण माझा मेहकरवर विषय म्हणजे भरोसाच नाही. मी त्या टावर असताना सांगितलं मला मेहकरचं कुठलंच पत्र पाहिजे तुम्ही, हे टावरवर असताना बोललो तुम्ही, मेहकरचे गट विकास अधिकारी हे पण असतील, त्याच्यात सामील आहेत, ते पण त्याच्यामध्ये सामील. त्यांची सही शिक्के आहेत ना याच्यात, म्हणजे सामील व्हावं लागेल ना आपल्याला. ह्या कागदावर त्याचे सही शिक्के तुम्हाला दाखवतो, ते पण सामील व्हावं लागेल ना मध्ये. ग्राम रोजगार हमी, ग्रामपंचायत हे गट विकास अधिकारी यांची सही, बिलं काढलेली, याच्यात खोट्या सह्या आहेत परत पूर्ण. आणि या लोकांना मी विचारलं, ते म्हणजे आम्ही काम केलेलं नाही, ग्राम रोजगार हमी येते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 शेततळे 2 शेततळे तयार करण्यात आले सारंगपूरमध्ये. आणि तुमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य यांचं मत सहमत नव्हतं. माझ्याकडं व्हिडिओ आहे, उपसरपंच पती त्यांना मी विचारलं की काय हो बाबा तुम्ही शेततळ घेतलं तर तुम्हाला तिथं काम मला ते सुंदर छोटे छोटे खड्डे खोदले JCB-नं. ते म्हटले बाबा ठराव आमच्या समोर घेतलेला नाही, तिच्या ठिकाणी ठराव घेतलेला आहे म्हणे. तर ते पण कोण सांगितलं नाही, पण त्यांनी एक संतोष सांगोळे म्हणून ग्राम रोजगार, एक ग्रामसेवक आणि सरपंच या तिघांनीच फक्त ते खोट्या सह्या करून ठराव हे केला. ग्रामसेवक, ग्राम रोजगार आणि सरपंच या तिघांनी मिळून ते शेततळे 2 शेततळे म्हणून मंजूर केले आणि 3 गड्डे खोदले आणि याच्यात ते पैसे काढलेले या लोकांचे नाही. की बा त्यांना विचार तुम्ही गेलते का खोदायला, ते म्हण नाही बा त्यांनी फक्त आम्ही ते संतोष पितळे म्हणून त्यांची विहीर खोदण्यासाठी आम्ही ते डॉक्युमेंट दिले होते, तेच डॉक्युमेंट इकडे जोडले. म्हणजे लोकांच्या दस्तावेजचा गैरवापर आणि सह्या पण याच्यात खोट्या आहेत, खोट्या सह्या पण आहेत. कारण जे ग्रामपंचायत सदस्य आहे, तुम्हाला त्याचं नाव सांगतो मी, त्यांचं ग्रामपंचायत सदस्याचं नाव पण सांगतो तुम्हाला. हे सुमनबाई विठ्ठलराव ताकतोडे, त्यांचा अंगठा आहे इथं पहा, इंग्लिश मध्ये सही. सुमनबाई विठ्ठलराव ताकतोडे ह्या महिला सदस्य अशिक्षित आहेत, त्यामुळे त्या अंगठाचा ठसा देतात आणि त्यांच्या नावाने ते इंग्लिशमध्ये स्वाक्षरी आहे. म्हणजे किती भ्रष्टाचाराचा कळस म्हणता येईल. लोकांच्या नावावर स्वाक्षरी करायची, त्यानंतर बनावट बिल काढायचे आणि कोणतंही काम न करता बिल काढायचे. हा सारंगपूरचा भ्रष्टाचार निश्चितच आपल्या राज्य शासन दरबारी गाजेल. आणि मेहकर तालुक्याचे ज्याला सुविद्य आमदार म्हणता येईल सिद्धार्थ खरात साहेब, आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी या गावाकडे लक्ष घालून किमान नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, असंच या खोजमास्टरच्या या लाईव्ह मधून त्यांना सांगण्यात येत आहे किंवा त्यांना एक आव्हान निवेदन करण्यात येत आहे. म्हणजे भाऊ मला एक सांगा, या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करतात, अनेक लोक सांगतात स्टंट करतात, त्यानंतर पैसे खातात, अशा प्रकारचे आरोप लागतात तुमच्यावर, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते लोकांचं मत आहे, लोक काही म्हणू शकतात, लोकशाही आहे. हो, आता मग ते मला सिद्ध करून दाखवा की बा या माणसाकडून तुम्ही पैसे घेतले, असं सिद्ध करून दाखवा, मी तिथंच फाशी घेऊन टाकतो माझ्या स्वतःची. मित्रांनो, एक खुलं आव्हान त्यांनी केलेलं आहे. जर मी कोणाला पैसा मागितला असेल, स्टंटबाजी करत असेल, जर माझ्या आंदोलनामधून निकाल निघत नसेल किंवा जनतेला न्याय मिळत नसेल, तर ते तुम्ही सिद्ध करून दाखवावं. तिथे मी फाशी घेण्या इतपत त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आज मेहकर तालुका, बुलढाणा जिल्हा, मंत्रालय अशा विविध ठिकाणी तुम्ही आंदोलन केले. काही आंदोलनाला तुमच्या यश मिळालं, निश्चित भरभरून जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. या सारंगपूर ग्रामपंचायतचा हा मथळा काढत असताना सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थ म्हणजे तुमच्या गावातील लोक यांची भूमिका सांगता येईल? ग्रामस्थांची तर पूर्ण तयारी की बा हे चांगलं काम करून राहिले तुम्ही. फक्त आता कसं तुम्हाला सांगायचं काम नाही, राजकीय दबावपोटी ज्याला त्याला काय वाटतं बाबा जाऊ दे आपण
आतून सपोर्ट करू. 51 लोकांच्या सह्या आहे माझ्याकडं, त्यांनी सह्या केल्या. काही लोक भितात की बाबा आम्हाला काम करावं लागते, कुठं बा आम्ही पोलीस स्टेशनच्या भानगडीत या भानगडीत आम्हाला ते नकोच बाबा, त्याच्यापेक्षा आम्ही मागच बरं, पण तुम्हाला आमचा पाठिंबा आहे तोंडानं सांगतात. अच्छा. आणि यांचं प्रेशर असते कोणाचं राजकीय दबावपोटी किंवा सेटलमेंट करा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ग्रामसेवकचा जी हे असती काय म्हणतात ते बॉडी याची ग्रामसेवकाची संघटना त्यांच्याकडून एका जणाला फोन करायला सांगितला, बा तुम्ही त्यांना सांगा सेटलमेंट करू आपण. माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे. परत एका राजकीय माणसाचा फोन आला ते पण आहे माझ्याकडं. गट विकास अधिकाऱ्याचं काय मत होतं? गट विकास अधिकारी फार वेळेस गेले की म्हणजे थोडक्यात आपण बोलायला जावं एक आणि उत्तर मिळते एक, आपण बोलायला जावं एक आणि उत्तर मिळते एक, आणि स्पष्ट भूमिका ठेवत नाहीत. असे चाव मेव करतात. माझ्याकडे मी लाईव्ह बी केलेले पहिले. अच्छा. मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मी आता दिला तर पेट्रोल घेऊन तुम्ही पाहिलं असं पेट्रोल घेऊन तुम्ही पंचायत समितीत की बाबा आमचा ग्रामसेवक हजर नाही. अच्छा. तर त्यांनी मला त्यांचं व्हिडिओ पण आहे की बाबा मी बिना वेतन त्याचं हे करतो. आतापर्यंत मला त्यांनी कुठल्याच लेखी स्वरूपात त्यांनी दिलेलं नाही. तुमच्या ग्रामपंचायतचे रेकॉर्ड सील करायला सांगितले होते सन्माननीय मुख्याधिकारी यांनी, झाले अद्याप सील? नाही. आम्ही गटविकास अधिकाऱ्यांच्या नावानं माझ्याकडे लेटर ते पण तुम्हाला ते पण दाखवून देतो मी. यांनी त्या लेटरचं कुठलंच पालन नाही केलं. हे नाही हे पण घ्या वाचा आहे किंवा रेकॉर्ड सील करण्यात यावे. त्यांनी माझ्याकडे पत्र दिलं, ते पत्र देऊन. मित्रांनो, माझ्या हातात जे पत्र आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचं आहे आणि ते नामे आहे गट विकास अधिकारी मेहकर यांच्या, आणि संदर्भ आहे की तात्काळ ग्रामपंचायत सारंगपूर जैताळा गट ग्रामपंचायत यांचं रेकॉर्ड तात्काळ सील करावं. आता एवढं सगळं आदेश असताना, आणि हा आदेश आहे 2/7 म्हणजे 2 जुलै 2026चा, मागील आठवड्यातील हा आदेश आहे. असं असताना सुद्धा अद्याप रेकॉर्ड सील केलेलं नाही. आणि तुम्ही मागे खोज मास्टरच्याच फेसबुकवर पाहिलं असेल की त्या रेकॉर्ड सील करण्यासंदर्भात ज्यावेळेस गट विकास अधिकारी गवई तिथे गेले, सहाय्यक गट विकास अधिकारी गवई त्या ग्रामपंचायतला गेले, त्यावेळेस त्या सरपंचाची भाषा काय होती ते सर्वसामान्य जनतेने पाहिलेलं आहे. तर अशा परिस्थितीत गजानन भाऊ बोरकर लढा देत आहेत. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पद्धतीने लोक त्यांना चांगला सहकार्य आणि चांगला संपर्क सुद्धा करत आहे. मला एक सांगा, मेहकर विधान परिषदच्या आमदाराविषयी तुमचं काय मत आहे? या प्रक्रियेत, संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला त्यांनी सहकार्य? आमदाराचं काय, आम्ही एक वेळेस उपोषण ठेवलं होतं, तिथं आमदार आले, फक्त बोलले आणि चालले गेले. नंतर आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स कुठलाच नाही. आतापर्यंत गावात कधी येऊन पाहिलं नाही काय आहे काय नाही. म्हणजे आम्हाला तर त्यांच्याकडून असं वाटते बा आतापर्यंत त्यांनी इच्छा पण दाखवली नाही गावात काहीतरी करावं म्हणून. अच्छा. दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो, मुंबईचं सोन्याचं विमान मेहकरच्या धावपट्टीवर जरी उतरलं तरी त्याच्या चाकाला मेहकर विधानसभा मतदारसंघाची अद्यापही सवय लागलेली नाही. ग्रामीण भागाशी माझी नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचा अकांड तांडव करणारे सुविद्य आमदार सिद्धार्थ खरात साहेब एखाद्या वेळेस जर तुम्हाला अवसान भेटलं तर निश्चित सारंगपूर, जैताळा आणि वाडी या 3 गावाची जी गट ग्रामपंचायत आहे त्याला भेट द्या आणि लोकांचा टाहो. उगाच गजानन भाऊ बोरकर आंदोलन करत नाहीत, तर जनसामान्यासाठी त्यांचं आंदोलन असते आणि जनसामान्याचे, सामान्य लोकांचे प्रतिनिधी तुम्ही सुद्धा आहेत. तेव्हा त्या गावाला निश्चित भेट द्या आणि जनसामान्याचे प्रश्न निकाली काढा. हेच यावेळी आम्ही तुम्हाला आवाहन करतो. आज या चर्चेत जर तुमच्या गावात निष्पक्ष आणि इन कॅमेरा चौकशी व्हावी असं तुमचं मत आहे? हो, मी आता अर्ज केला ना शुक्रवारी. जर तुम्हाला अशा प्रकारची चौकशी नाही मिळाली तर पुढच्या आंदोलनाची रूपरेषा काय? पुढच्या आंदोलनाची रूपरेषा एकच राहील, पाऊस येऊ वारा येऊ काही येऊ, मी खयूम टायर बसून राहणार आहे. चौकशी करून जोपर्यंत दोषीवर तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत मी टावरच्या खाली उतरणार नाही, ही माझी ठाम भूमिका राहणार. मित्रांनो, आज आपण एक चांगल्या प्रकारची चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये तुम्ही पाहिलं अगदी सडेतोड उत्तर त्यांनी दिलेले आपल्या प्रश्नाची. आणि त्यांचं सांगणं आहे
जर मला इन कॅमेरा चौकशी समिती लाभली नाही आणि चौकशीचे प्रतिसाद ज्याचा आपल्याला म्हणता येईल प्रशासकीय समितीचा निकाल पारदर्शक लाभला नाही, तर मी पुढच्या आंदोलनासाठी टावरवर चढेल आणि जोपर्यंत चौकशी समितीचा निर्णय निकाल येणार नाही तोपर्यंत मी उतरणार नाही. अशा प्रकारे निर्भीड निडर व्यक्तिमत्व, सामाजिक वलय असलेलं निष्पक्ष आणि निडर व्यक्तिमत्व आपल्यासोबत खुली चर्चा केली. आता या चर्चेला आपण पूर्ण विराम देऊया. गजूभाऊ, तुम्ही आमच्या स्टेजवर आला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि मेहकर तालुक्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आपल्या हक्काच्या न्यायिक लढ्यासाठी तुम्हाला जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल, गावामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल, तर निश्चित गजानन बोरकर यांच्याशी संपर्क करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या प्रश्नाला प्रशासनापर्यंत आणि राजकीय दरबारापर्यंत पोहोचवण्याचं ठोस आश्वासन आम्ही देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.